नमस्कार मित्रांनो, नुसता ट्रॅव्हल्स चॅनल्सवरती पुन्हा तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही त्र्यंबकेश्वरला प्लॅन करत असाल आणि स्टेसाठी ऑप्शन शोधत असाल तर तुम्ही एकदम परफेक्ट व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे. पहिला स्टेचा आपण एक व्ह्यू पाहून घेऊया, तो म्हणजे एक बाल्कनीतला व्ह्यू पाहून घ्या. हा बघा तो व्ह्यू. हे जे पर्वत आहेत ते संपूर्ण ब्रह्मगिरी हिल्स आहेत. म्हणजे इथून जो आहे तो गोदावरी नदीचा जो उगम होतो तो ह्या पर्वतांपासून होतो. चारी ओर तुम्हाला ते ब्रह्मगिरी हिल्स तुम्हाला दिसतील. आपल्या बाल्कनीचा व्ह्यू आहे आणि हा जो हॉटेल आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. रूम टूर तुम्हाला देणार आहे आणि त्र्यंबकेश्वर जो आपला मेन मंदिर आहे त्याच्या अगदी बॅक साईडला आहे. म्हणजे वॉकिंग डिस्टन्सला त्र्यंबकेश्वर मंदिर आपल्याला 1 मिनिटावरती आहे. तर ही या हॉटेलची एकदम खास बात आहे आणि एकदम बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. तर ही आपल्या हॉटेलची सध्या लॉबी आहे. तुम्ही पाहू शकता इथे एक मोठं स्पेस आहे. इथून स्टेअर केसेस आहे. ओके, आणि ह्या सेक्शन मध्ये आपलं रूम दिलेलं आहे. तर आपलं रूम नंबर आहे एक्झॅक्टली 210. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हाऊ डज इट लुक. तर हा एक ग्लिम्सन आहे आपल्या रूमचं. त्र्यंबकेश्वर मध्ये असं सुंदर रूम भेटणं फार मुश्किल आहे मला तरी वाटतं. बिकॉज एवढं क्लीन आणि एवढ्या कॉस्टिंग मध्ये असं रूम भेटणं फार मुश्किल आहे. तुम्ही पाहू शकता हा ओव्हरव्ह्यू आहे. क्लीन आहे, नीट आहे आणि एकदम स्वच्छ आहे. कुठल्याही प्रकारचे क्रॅक्स वगैरे नाहीये सिलिंग्सला, कुठल्याही वॉलला कलरचं पेंटिंगचा काही इश्यू नाहीये. तर हा सध्या एक रूम आहे. तुम्हाला एक एक करून सगळ्या अम्युनिटीज दाखवतो ती लोक आपल्याला काय काय प्रोव्हाइड करतायत. तर बेसिकली सगळ्यात अगोदर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी 2 वॉटर बॉटल्स देत आहेत. त्याच्यानंतर हा तुमचा जो बेड आहे तो अप्रॉक्सिमेट 6x6चा एक इझी बेड आहे. तुम्हाला दोघांसाठी फार सफिशियंट आहे बेड. आणि हा पण कुशनवाला बेड आहे. म्हणजे असं नाही की हार्ड बेड आहे तुम्हाला झोपायला त्रास होईल असं काहीच विषय नाही. एकदम कुशनवाला बेड आहे. तो हा एक बेड आहे. त्याच्यासोबत इथे रिसेप्शनसाठी सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. तुम्ही इझिली हा ह्याच्यावरून कॉल करून सर्व्हिसेस तुमचे अवेल करू शकता. बेड क्लिनिंग म्हणा, वॉशरूम क्लिनिंग म्हणा, त्यांचे ऑल 24/7 वॉशरूमचे क्लिनिंग्स आहेत आणि बेडिंग क्लिनिंग्स आहेत. त्यासोबत तुम्हाला एक टीव्ही दिलेला जातो. टीव्ही हा बेसिकली आहे युनिटमध्ये. याच्यामध्ये काही मेजर चॅनल्स नाही लागत, फक्त न्यूज चॅनल्स वगैरे लागतात आणि बेसिक इकडचे जे लोकल चॅनल्स आहेत ते तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यानंतर हा फुल्ली एसी रूम आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एसीचा, क्लायमेटचा. तुम्हाला समोर असं एक ड्रेसिंगसाठी मिरर दिलेला आहे. त्याच्यानंतर स्टोरेजसाठी ऑलरेडी त्यांनी एक तुम्हाला हा जो कबर्ड दिलेला आहे स्मॉल, जिथे आपण आपला बॅग स्टोअर करू शकतो किंवा काही दुसरं काही सामान असेल तो स्टोअर करू शकतो. इथे समोर वॉश बेसिन दिलेला आहे तुम्हाला, जस्ट बिकॉज इथे वॉशरूमच्या आतमध्ये नाहीये तर वॉशरूमच्या बाहेर बेसिन दिलेला आहे. तर तुम्हाला एकदा वॉशरूमचा लुक सुद्धा दाखवतो. सो दिस इज हाऊ द वॉशरूम लुक्स लाईक. खूप वाईड स्पेस आहे वॉशरूम मध्ये. बघा वॉशरूम मध्ये तर इथे हिटरचा तर काही प्रोव्हिजन दिलेला नाही आहे. बिकॉज हिटरसाठी त्या लोकांनी ऑलरेडी वरती जो आहे रूफटॉप मध्ये हिटर बुक केलेला आहे. त्याच्यामुळे त्या हिटरचा काही इश्यू नाहीये. गरम पाणी तुम्हाला 24/7 भेटणार आहे. मला पुन्हा एकदा ओव्हरऑल लुक दाखवतो दुसऱ्या वाईड अँगलनी. तर हा बेसिक जो रूम आहे तो आपल्याला पडलेला आहे फक्त आणि फक्त 2500 रुपीज मध्ये. आणि ह्याचं नाव आहे तुलसी इन हॉटेल. त्र्यंबकेश्वर जो आपला मंदिर आहे त्याच्या बॅक साईडला आहे. एकदम अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरची, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि खूप खूप सुंदर हॉटेल आहे. सर्व्हिसेस एकदम परफेक्ट आहेत आणि बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. तर कधीही तुम्ही त्र्यंबकेश्वर प्लॅन करत असाल तर कुठे न जाता तुम्हाला इथेच यायचं आहे. बिकॉज याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर हॉटेल चूज कराल तर ते फार कॉस्टली जाणार आहेत तुम्हाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते त्र्यंबकेश्वर मंदिरापासून लांब सुद्धा आहेत. तर हा एकदम त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ आहे, बजेट फ्रेंडली आहे. चला मित्रांनो, तुम्ही सुद्धा बॅग तुमची पॅक करा, त्र्यंबकेश्वरला या आणि हॉटेल तुलसी इनचा आनंद घ्या. भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये. तिथे तुम्हाला एक नवीन स्टेकेशन मी घेऊन येणार आहे, तो सुद्धा बजेट फ्रेंडली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या चॅनलला प्रेम देत राहा. तोपर्यंत बाय मित्रांनो.